आपण पाहत आहात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाइम्स, आपल्या हक्काचं मराठी चॅनल। रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील उडदवणे शाळेत शिक्षक मिळावे यासाठी पालकांना आंदोलन करण्याची वेळ आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। गट शिक्षण अधिकारी मॅडम शाळेकडे लक्ष देत नसल्याने पालकांनी मुलांना पंचायत समितीच्या कार्यालयात बसवून ठिय्या आंदोलन केले। पंचायत समितीमध्ये अचानक शालेय विद्यार्थी आल्याने सर्वांची तारांबळ उडाली। मुलांनी कार्यालयातील हॉलमध्ये बसून अभ्यास करायला सुरुवात केली। मुलांचा हा प्रकार पाहून कर्मचारी अधिकारी अवाक झाले। काही काळ त्यांनी आपला कामकाज बंद केला आणि मुलांची समस्या जाणून घेतली। गेले काही महिने उडदवणे शाळेत शिक्षक नसल्याची तक्रार पालकांनी केली होती। उडदवणे येथील राजक मराठी शाळेत अंदाजे 40 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। पहिली ते 5वी पर्यंत शाळा आहे। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे फक्त एकच शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवत आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत। पहिलीचा शिक्षक 5वीच्या विद्यार्थ्यांना कसा काय शिकवणार, असा प्रश्न पालकांना पडला होता। पालकांनी शिक्षणाधिकारी धायगुडे मॅडम यांच्याकडे वारंवार तक्रार केली, अधिक शिक्षकांची लेखी मागणी केली। पालकांना उडवाउडवीच्या शब्दापलीकडे काहीही देण्यात आले नाही। कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे। अनेक योजना राबविल्या जात आहेत। ग्रामीण भागातील मराठी भाषा, मराठी शाळा टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना रोहा तालुक्यातील शिक्षणाधिकारी धायगुडे मॅडम आपली जबाबदारी झटकताना दिसत आहेत। दुटप्पीपणाचं धोरण राबवत आहेत। अनेक शाळांत विद्यार्थ्यांचा पट खूप कमी आहे। अनेक शाळेत 1 ते 3 विद्यार्थी आहेत। 3 विद्यार्थ्यांच्या मागे 2-2 शिक्षकांची नेमणूक केली जात आहे। म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक। तालुक्यातील उडदवणे शाळेत चांगला पट आहे। येथील शाळेत तब्बल 40 विद्यार्थी आहेत, परंतु या विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक आहे। विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अखेर ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवा। दिनेश कराळे, मोरेश्वर कोल्हटकर, करण कराळे, विनायक गायक, नितेश कोल्हटकर, रोहिदास, साधना कोल्हटकर, संजीवनी कोल्हटकर यांसह अनेक ग्रामस्थ, महिला, पालकवर्ग मोठ्या संख्येने रोहा पंचायत समितीमध्ये गेले। त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही, असा पवित्रा घेत पंचायत समितीच्या आवारात विद्यार्थ्यांच्या समवेत पालकांनी ठिय्या मांडला। तेथेच शाळा भरली। विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात अभ्यास सुरू केला आणि शिक्षणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली। रोहा तालुक्यात शिक्षणाची स्थिती झाली। रोहामध्ये शिक्षणाची काय परिस्थिती आहे हे सत्य जगासमोर आले। विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। त्या कामासाठी अनेक अधिकारी गुंतले आहेत। विद्यार्थ्यांच्या समस्येकडे बघायला कोणालाच वेळ नाही। पंचायत समितीमधील महत्त्वाचे अधिकारी आज कार्यालयात उपस्थित नव्हते। विद्यार्थ्यांच्या समस्येकडे बघायला कोणालाच वेळ नव्हता। त्यामुळे विद्यार्थी पालकांसमवेत पंचायत समितीमध्ये बसले। विद्यार्थ्यांनी तेथेच अभ्यास सुरू केला। जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला। त्यामुळे विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षक मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि आज दुसऱ्या मॅडम मध्ये इलेक्शन होते, मग कसं समजणार कुठे लागले की नाही लागले? मॅडम जर त्याला फोन लावत तर आमचा फोन करा उचलत असा विषय। मी पण फोन लावतो उचलत नाही दोन्ही मॅडम सर। आणि मेन काय माहिती काय, जबाबदार अधिकारी कोण? पंचायत समिती मॅडम, बरोबर आहे ना? मग त्यांनी ग्रामस्थांसमोर यायला पाहिजे ना, फोन उचला ना। पण तुम्ही सर्वांचे फोन उचलता। आम्ही दिवस रात्र इथं थांबून बसणार आहोत। जिथपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक भेटत नाही तिथं आम्ही एकही ग्रामस्थ हलणार नसेल। आमचा अंत पाहू नका, पहिली तर अजिबात अंत पाहू नका साहेब। आम्ही काय आमचा हक्क मागतो साहेब, आम्ही वेगळं काय मागतोय काय? जो लोक आम्हाला शिक्षक उद्यापासून 2 पाहिजेत कायमस्वरूपी, तो हलता कामा नाही शाळेवर, आणि मुलांचं शिक्षण बुडू नये अशी आमची विनंती आहे। मुलांचे प्रचंड हाल होत आहेत। जवळजवळ मला वाटतं 6 महिने आम्ही वारंवार पंचायत समितीमध्ये राऊंड मारत होतो आणि आम्हाला घरचे मॅडम
आणखी साल्वी मॅडम सतत आम्हाला या मुलांसाठी शिक्षक पाठवू असे आम्हाला सांगत होते, पण अद्याप कोणताही शिक्षक आम्हाला मिळाला नाही. त्यामुळं आम्ही पुन्हा ग्रामस्थ व महिला आणि सर्व आपले विद्यार्थी आम्ही इथं आलेलो आहोत. एवढीच आमची मागणी आहे की उद्या आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा. आम्ही इथे पंचायत समितीमध्ये शिक्षकांच्या मागणीसाठी आलेलो आहोत. तर महिला वर्ग उपोषण करण्यासाठी आले. जर उद्या आम्हाला जर आम्ही उद्या सकाळी उपोषण पुन्हा जोरात करणार. एवढे